हाताने भुईमुग शेंगा फोडणे हे कष्टाचे आणि खर्चिक काम, पण हेच काम सोपं करण्यासाठी नाशिकच्या नांदगाव येथील एका कारागिराने आधुनिक यंत्र बनवले आहे. ते म्हणजे बिना वेल्डिंगचं मशीन शेंगा फोडण्याचं यंत्र. नेमकं ही संकल्पना कशी सुचली आणि काय कसं काम करतं हे आपण जाणून घेऊ. दादा काय सांगणार ही संकल्पना माझे मित्र आणि नातेवाईक बरेच जण भुईमुगाची पेरणी करतात. त्यावेळेस ते बियाणं विकत आणतात. तर ते बघता खूप वेळ खाऊ खूप किचकट काम, दिवसभर शेंगा पडावं लागतात त्यासाठी. तर मग ते बघताना माझं शॉप आहे, त्या अनुषंगानं मी विचार का त्याला काही यंत्र बनवता येईल का आपल्याला. तर यंत्र मी बघितले, बऱ्याच ठिकाणी बघितले, पण ते काही ते सक्सेसफुली नव्हते. मग तसं विचार करता करता 6 ते 7 महिन्याच्या अवधीमध्ये मी त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन करून, अनेक गोष्टींचा अभ्यास करून हे यंत्र बनवलेलं आहे. मग त्यातल्या उणिवा दूर केल्या. त्यात नवीन आपल्याला आणखी काय गोष्टी टाकता येतील अत्याधुनिक पद्धतीच्या, त्याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या. उदाहरणार्थ त्याचे दाते, त्याचे नट बोल्ट, त्याचे कास्टिंगचे पार्ट, किंवा त्याचं बेंडिंगचं डिझाईन असेल, किंवा कलर असेल, किंवा हाताची साधी मूठ असेल, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपण नवीन पद्धतीने टाकलेल्या आहेत. त्यामुळे यंत्र चालायला अत्यंत सुलभ होतं. सुलभ म्हणजे माणसाला जीवरच येत नाही ते चालवताना, अत्यंत माणसाला कंटाळा येत नाही म्हणू शकतो. कोणी सहजरित्या फोडू शकतो. दिवसभरात 1.5-2 गोण्या 2.5 गोण्या फोडू शकतो माणूस. असा त्याचा चांगला रिझल्ट आपल्याला मिळालेला आहे. भविष्यात त्याची रिपेअरिंग करायची, कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम आला, शेतकरी घरच्या घरी त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. काहीच विषय नाही त्याच्यामध्ये. एकंदरच शेतकऱ्यांना काय फायदा होईल? शेतकऱ्याला फायदा असं का बियाणे तयार करायचा असो, घरगुती शेंगा फोडायच्या स्वयंपाकासाठी आपल्या गुरींना, महिला भगिनींना संध्याकाळी शेंगा घरी फोडत बसावं लागतं. ते फोडायचं काम 2 वाजूवर टाकलं त्याच्यामध्ये, थोडंसं 1-2 मिनिटाचं काम बघतं. शेंगा बाजूला टाकलं, बाजूला वेळ वाचतो त्याच्यामध्ये त्यांचा. हेच भुईमुग फोडण्याचं यंत्र घेण्यासाठी काही शेतकरी देखील आलेले आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करूयात. दादा काय सांगणार कसं आहे? मी बऱ्याच कंपनीच्या या कृषी प्रदर्शनाच्या कामानिमित्त बऱ्याच वेळा यंत्र पाहण्यात मला बरेच योग आला असा. तर असं यंत्र मी अजूनपर्यंत पाहिलं नव्हतं. हे इतकं आकर्षक आहे का हे एखाद्या छोट्या जागेत मिक्सर सारख्या ठिकाणी सुद्धा ठेवू शकतो. आणि याचा मुख्य म्हणजे जे याचे दाते, हे दाते शेंगदाण्याचे टर्पल फोडल्यानंतर जे आतलं आवरण असतं ते निघत नाही. याचा फायदा शेतकऱ्यांना घरगुती बियाणे तयार करण्यासाठी सुद्धा होऊ शकतो. कारण शेतकऱ्यांना बियाणं तयार करण्यासाठी यंत्रावर घेऊन जायला लागतं. तिथं पैसा लागतो. इथं तुम्हाला पैसा, वेळ आणि मेहनत या सगळ्यांचा बचत होणार आहे. दादा आता आपण हे यंत्र चालून बघितलं, कसं वाटलं आणि काय सांगणार? एकदम उत्कृष्ट प्रकारचं यंत्र आहे. मला त्या यंत्राबद्दल मी थोडीशी माहिती घेतली. त्यांनी सांगितलं की बाबा हे असं असं यंत्र मी पाहिलं. आम्ही पण शेजारचं एक यंत्र आणलेलं होतं. ज्यावेळेस ते यंत्र वापरलं त्याच्यात भरपूर प्रकारची दाण्याची फूट व्हायची आणि फूट होत असल्यामुळं मग आम्ही पण भाऊंना विचारलं, म्हणलं हे काय आहे? म्हणे असं येतं, तुम्ही स्वतः प्रत्यक्षात पहा. मग ते मी स्वतः यंत्र घेतोय आणि मी पाहिलंय त्याची जी क्वालिटी आहे. खाली तुम्ही बघा, ते दाणे कुठं फुटलेले दिसत नाही, काही नाही आणि चांगल्या प्रकारचे यंत्र आहे. आणि दर कसा आहे? दरचं आता ते त्या भाऊने ते 1900 रुपयाप्रमाणे दर दिले. असं एकंदरच भुईमुग उत्पादक शेतकऱ्यांना या यंत्राचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. LS मराठीसाठी अशोक बिद्री, नांदगाव, नाशिक.